हॅलो आहे नमस्कार. मी भाग्यश्री. तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या किचनची साफसफाई मी कशी प्रकारे करते. तर तुम्ही ती नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता किचन क्लिनिंग का बरं करत आहे, तर कारण की मला जायचं आहे गावी आणि तर म्हटलं चला आता सर्व वगैरे आवरून वगैरे जाऊ, कारण की कसं होतं परत आपण परत खूप असं विचित्र होऊन जाईल. तर तुम्ही तर बघू शकता मी तर किचन कट्ट्यावर चढलेली मस्त स्टाईल वाईल वगैरे सर्व घासून घेतली वरची. आता खालचा किचन कट्टा घासायचा आहे, कारण की आता मला उद्या जायचं आहे पप्पांकडे माहेरी. म्हणजे असं उन्हाळा सुट्टी अजून 8 दिवस बाकी आहे ना मुलाच्या शाळेला. म्हटलं तो शाळेतून जाऊन येऊ. तर तुम्ही बघू शकता मी तर कशाप्रकारे किचन क्लिनिंग चालू आहे माझी. तर संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी तर सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतलं, भांडी वगैरे धुवून घेतली, गॅस वगैरे घासून घेतला, पूर्ण साफसफाई. फक्त आता बाकी होतं ते किचन. आणि किचनवर म्हणजे थोडी धूळ होती, जास्त नव्हती, पण म्हटलं चला परत एक कसं आपण फोडणी वगैरे देतो, भाजी बनवतो, तर ते तडका वगैरे सर्व उडत राहतं ना. तर सर्व प्रकारे मस्त साबणीच्या घासणीने साबण आणि घासणी घेऊन सर्व स्टाईल घासून घेतली, किचन कट्टा घासला. आणि आता इथं थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण स्टाईलला हात मारून पूर्ण स्टाईल स्वच्छ धुवून घेत आहे, की जेणेकरून ते तेलाचे फोडणीचे डाग असतात ना, तर ते निघून जातील. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा मग आता पुढे अजून कोणत्या म्हणजे कसं आणि नंतर कसं वाटतं व्हिडिओ हे पण सांगा मला. ओके.